भारताचा शोध भाग 50. संस्कृत काव्य व हिंदी संगीत यातल्या प्रमाणेच कलेतही कलावंताने निसर्गाच्या विविध वृत्तींशी एकरूप व्हावे लागते. मानवाचे विश्वाशी आणि निसर्गाशी जे तत्वतः शुद्ध ऐक्य आहे ते प्रकटविण्यासाठी अशी एकतानता होणे आवश्यक आहे असे गृहीत धरलेले आहे. साऱ्याच आशियातील कलेतील ही मूलभूत कल्पना आहे आणि म्हणून आशियातील निरनिराळ्या देशांमधील कला स्थानभेदामुळे निरनिराळी दिसली तरीही तिच्यात एक प्रकारचे ऐक्य दिसल्याशिवाय राहणार नाही. प्राचीन भारतीय चित्रकलेचे अवशेष फारसे उपलब्ध नाहीत. भिंतींच्या गिलाव्यावर चित्रे रंगविलेली अजिंठा चित्रकला तेवढी उरली आहे. चित्रकलेचे नमुने काळाच्या ओघात नष्ट झाले असावेत. चीन आणि जपान यांचे श्रेष्ठत्व ज्याप्रमाणे चित्रकलेत दिसून येते त्याप्रमाणे भारतीय श्रेष्ठत्व मूर्तिकला व वास्तुकला यात दिसून येते. युरोपियन संगीताहून हिंदी संगीत अगदी भिन्न आहे. आपल्या परी हिंदी संगीताची खूप वाढ झाली होती. चीन आणि जपान सोडून उर्वरित आशियावर हिंदी संगीताची मोहिनी पडली होती. जेथे जेथे अरबी संस्कृती पसरली व फुलली त्या इराण, अफगाणिस्तान, अरबस्तान, तुर्कस्तान इत्यादी देशात त्याचप्रमाणे उत्तर आफ्रिकेतही हिंदी संगीताचा संबंध पोचून एक नवे सांस्कृतिक बंधन निर्माण झाले. या सर्व देशांमध्ये शास्त्रीय हिंदी संगीतातील गोडी कळण्यासारखी आहे असे वाटते. हिंदुस्थानात किंवा आशियात इतरत्रही खोदीव मूर्ती संबंधी एक प्रकारचा धार्मिक निषेध असल्यामुळे कलेच्या वाढीवर त्याचा महत्वाचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. वेद हे मूर्तीपूजेच्या विरुद्ध होते. बौद्ध धर्मातही फार उशिरा बुद्धांचे रूप शिल्पात व चित्रात दाखविले जाऊ लागले. मथुरेच्या संग्रहालयात बोधिसत्वांची एक प्रचंड मूर्ती आहे. ती सामर्थ्य व शक्ती यांनी संपन्न आहे. ख्रिस्त शकाच्या आरंभीच्या कुशाण काळातील ही कला निर्मिती आहे. भारतीय कलेच्या आरंभीच्या कालखंडात बाह्य सृष्टीचे निसर्ग सौंदर्य दाखविण्याच्या वृत्तीत सुकाळ आढळतो. चीनी संस्कृतीचा कदाचित हा परिणाम असेल. त्याप्रमाणे हिंदी ध्येयवादाने चीन, जापानमध्ये जाऊन त्यांच्या काही कालखंडावर अपार परिणाम केला आहे. त्याप्रमाणे हिंदी कलेच्या इतिहासातही निरनिराळ्या काळी चीनी संस्कृतीच्या कल्पनांचा परिणाम झालेला दिसतो. विशेषतः निसर्गानुसारी वृत्तीत हा परिणाम दिसून येतो. इ सनाच्या 4थ्या ते 6व्या शतकात गुप्त राजवट हिंदुस्थानात होती. हिंदी इतिहासातील तो सुवर्ण काल मानला जातो. याच काळात अजिंठा येथील लेणी खोदली गेली. तेथील भव्य चित्रे रंगविली गेली. बदामी आणि बाग येथील कलाकृतीही याच काळातील आहेत. अजिंठा येथील चित्रकला अति सुंदर आहे यात शंका नाही. परंतु या चित्रकलेचा शोध लागल्यावर हिंदी कलावंतांवर तिचा अपार परिणाम झाला आणि आपल्या भोवतीच्या जगाकडे पाठ फिरवून हिंदी कलाकार अजिंठा नमुन्याची शैली आणू लागले. याचा परिणाम फारसा चांगला झालेला नाही. अजिंठा आपणास एक स्वप्नमय सृष्टीत घेऊन जाते. परंतु ही सृष्टी स्वप्नमय नसून सत्य होती, यथार्थ होती. बौद्ध भिक्षूंनी ही चित्रे रंगविली आहेत. कैक शतकांपूर्वी बुद्ध म्हणाले होते, स्त्रियांपासून दूर राहा, त्यांच्याकडे बघूही नका, कारण स्त्रिया म्हणजे संकट. परंतु अजिंठा येथील भिंतीवरील विशाल चित्रमय सृष्टीत स्त्रियांची रेलचेल आहे. सुंदर स्त्रिया, राजकन्या, गाणाऱ्या, नाचणाऱ्या, बसलेल्या, उभ्या, मिरवणुकीत सामील झालेल्या किंवा वेशभूषा शृंगार साज करीत असलेल्या, स्वतःला नटवीत असलेल्या, नाना स्वरूपात येथे स्त्रिया रंगविलेल्या दिसतील. अजिंठ्यातील स्त्रियांच्या चित्रांची सगळीकडे जगभर ख्याती झाली आहे. त्या चित्रकार भिक्षूंनी जगाचे किती नीट ज्ञान करून घेतलेले असेल. जीवनाचे हे करुण गंभीर नाटक त्यांच्या किती परिचयाचे असेल नाही. बोधिसत्वांचे चित्र, पारलौकिक वैभवाने नटलेली ती बुद्धांची मूर्ती जितक्या भक्तिप्रेमाने त्यांनी रंगविली, चितारली, तितक्याच हळुवारपणाने व भावनापूर्ण वृत्तीने त्यांनी सारा संसारही रंगविला आहे. वेरूळची प्रचंड लेणी 7व्या शतकात निव्वळ पाषाणात खोदली गेली. त्यात मधोमध अवाढव्य कैलास मंदिर खोदलेले आहे. मनुष्य प्राण्यांना अशा या मंदिरांची कल्पना तरी कशी आली आणि मनातील ती कल्पना, ते स्वप्न त्यांनी पाषाणात कसे मूर्त केले याचे खरोखरच आश्चर्य वाटते. मुंबई जवळील घारापुरी येथील लेणी आणि येथील भव्य त्रिमूर्ती याच काळातील आहेत. दक्षिण हिंदुस्थानातील
मामल्लापुरम येथील अनेक अवशेषही याच काळात सापडतात. घारापुरी येथील लेण्यात नृत्यमग्न शिवाची, नटराज शिवाची एक भग्न मूर्ती आहे. हॅवेल म्हणतो की या भग्न स्थितीतही त्या मूर्तीतील विशाल कल्पना, तिच्यातील अतिमानवी विराट शक्ती प्रतीत झाल्याशिवाय राहत नाही. हॅवेल सांगतो, नृत्याच्या तालबद्ध गतीने सारा पाषाण थरथरतो आहे, कापतो आहे असे वाटते. परंतु बुद्धाच्या मुखकमलावर जे शांत निर्विकार तेज खुलले आहे, तेच अविचल तेज नटराज शिवाच्या भव्य मुद्रेवर विराजते आहे. ब्रिटिश संग्रहालयात आणखीही एक नटराज शिवाचा पुतळा आहे. त्याशिवाय एप्स्टिनने लिहिले आहे की शिवाचे तांडव नृत्य चालले आहे, त्या नृत्याच्या विलंबित लयीत कालाच्या विशाल विस्तारांचे खंड गुंफले जात आहेत. त्या अंगविक्षेपात मोहिनी मंत्राची कठोर अविचल शक्ती आहे असा भास होतो. ब्रिटिश म्युझियम मध्ये एका ठिकाणी एक लहानसा मूर्ती संग्रह मांडलेला आहे. त्यात प्रेमाचे पर्यवसान मृत्यूत ह्या मूळ कल्पनेची घटना अत्यंत शोकमय तात्पर्य रूपाने आली आहे. मनोविकाराला जडलेले अटळ अदृश्य इतके थोडक्यात दाखविले आहे की त्यात दुसऱ्या कोटच्या कलाकृतीत तोड सापडणार नाही. कलेचे हे गंभीर व परमोदात्त नमुने पाहिले म्हणजे आपली युरोपातील कलेची रूपके नीरस, अर्थहीन वाटू लागतात. या शिल्पात सांकेतिक साज शृंगाराच्या अवांतर गोष्टींना फाटा देण्यात आला आहे. जे महत्वाचे आहे, ज्याला खरोखर आकार द्यायला पाहिजे, त्यावरच सारे लक्ष ठेवलेले आहे. संदर्भ शिल्प असू दे, लेट देअर बी स्कल्पचर या पुस्तकातून. जावातील बोरोबुदूर येथील बोधिसत्वाचे शिरकमळ कोपनहेगन येथील ग्लिप्टोटेक येथील संग्रहालयात आहे. बाह्य सौंदर्याच्या दृष्टीने, आकार सौंदर्याच्या दृष्टीनेही ते सुंदर आहेत. परंतु हॅव्हेल म्हणतो त्याप्रमाणे त्यात कितीतरी काहीतरी अधिक आहे. आरशात प्रतिबिंब दिसावे त्याप्रमाणे बोधिसत्वाचा विशुद्ध आत्मा त्या मुद्रेवर प्रकट होतो असे वाटते. तो लिहितो, सागराच्या अथांग अंतर्यामीची शांती, निरभ्र आकाशाचे गांभीर्य, मर्त्य लोकाच्या दृष्टीपथापलीकडचे मांगल्य यांचा मूर्तिमंत साक्षात्कार या मुद्रेत येतो. हॅवेल पुढे म्हणतो, जावातील भारतीय कला जरी हिंदुस्थानात आली तरी तिची स्वतंत्र वेगळी तऱ्हा आहे. दोन्ही कलांमध्ये गंभीर शांतीची एक समान भावना आहे, ही गोष्ट खरी. परंतु जावातील दैवी आदर्श अधिक सौम्य आहे. घारापुरी आणि मामल्लपुरम येथील हिंदी शिल्पात जे प्रखर वैराग्य विशेष दाखविले आहे, तसे वैराग्य जावा येथील शिल्पकलेतल्या देवदेवतांच्या दैवी मूर्तीत नाही. ह्या यवद्वीप भारतीय कलेत मानवलोकी दिसणारा मानवी संतोष, आनंद खूप आढळतो. प्रत्यक्ष भारत खंडात राहत असताना पूर्वजांनी शतकानुशतके जी धामधूम व धडपडीचा काळ काढला, तो संपून या यवद्वीपवासी वंशजांना जो निवांतपणा, जे निरामय स्वास्थ्य लाभले, ते या शिल्पातील या तऱ्हेने प्रकट झालेले आहे. हॅवेल यांच्या भारतीय कलेची ध्येय यातून हा संदर्भ घेतला आहे. भारताचा परदेशीय व्यापार. ख्रिस्ती सणाची पहिली 1000 वर्षे हिंदुस्थानचा व्यापार दूरवर पसरलेला होता. कितीतरी विदेशी व्यापारपेठा हिंदी व्यापारी वर्गाच्या हातात होत्या. पूर्वेकडील समुद्रातच नव्हे तर भूमध्य समुद्राकडेही भारतीय वर्चस्व पसरले होते. मिरी आणि इतर मसाल्याचे पदार्थ हिंदुस्थानातून किंवा हिंदुस्थान मार्गे पश्चिमेकडे जात. त्यांची वाहतुकीची गलबते कधी चीनी असत, कधी हिंदी असत. रोमवर गॉथिक स्वारी आली असताना ॲलरिकने, जो गॉथ होता, रोममधून 3000 पौंड मिरी नेली असे वर्णन आहे. अनेक ऐशारामाच्या वस्तूंसाठी रोममधून सारे सोने हिंदुस्थानकडे आणि पूर्वेकडे सारखे जात आहे अशी रोमन लेखकांनी कळवळून तक्रार केली आहे. त्या काळी हिंदुस्थानात काय किंवा कोठेही काय, हा व्यापार अदलाबदली स्वरूपाचा होता. जे जेथे होई तयार केले जाई ते देऊन, जे होत नसे ते घ्यावयाचे. हिंदुस्थान समृद्ध सुपीक देश होता. इतर देशात नसणाऱ्या पुष्कळशा गोष्टी येथे विपुल होत्या आणि समुद्रावर दुसऱ्या कोणा देशाची धास्ती नसल्यामुळे या वस्तू समुद्र मार्गे बाहेर पाठविल्या जात. पूर्वेकडील बेटातून माल किंवा हिंदी व्यापारी तो पश्चिमेकडे पाठवित आणि अशा रीतीनेही फायदा मिळवित. हिंदुस्थानला आणखीही विशेष अनुकूलता होती. इतर देशातील कापड विणणे माहीत
इतर देशांना कापड विणणे माहीत होण्यापूर्वी फार प्राचीन काळापासून या देशात तो धंदा सुरू झालेला होता. कापडाचा धंदा त्यामुळे येथे फारच भरभराटला होता. हिंदी कापड दूर दूरच्या देशांना जाई. रेशीमही येथे फार पुरातन काळापासून तयार होई. परंतु चीनी रेशमाच्या मानाने ते कमी प्रतीचे होते. चीनी रेशीम ख्रिस्त शतकापूर्वी 4थ्या शतकापासून तरी हिंदुस्थानात येऊ लागले. हिंदी रेशमाचा धंदा पुढे वाढला असेल, परंतु फारशी प्रगती झाली होती असे म्हणता येणार नाही. कापड रंगविण्याच्या बाबतीत मात्र निरनिराळ्या पद्धती शोधून काढण्यात आल्या. पक्के रंग तयार केले जाऊ लागले. निळीच्या रंगांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. इंग्रजीत त्याला इंडिगो म्हणतात. त्याचे मूळ ग्रीक लोकांनी इंडियापासून बनवलेल्या शब्दाशी आहे. परदेशाशी हिंदी कापडाचा व्यापार अधिकच भरभराटला. त्याला रंगज्ञान अधिक कारणीभूत झाले असावे. हिंदुस्थानात काही शतकांपर्यंत तरी इतर राष्ट्रांपेक्षा रसायनशास्त्र अधिक प्रगत झाले होते. मला रसायनशास्त्राची फारशी माहिती नाही, परंतु सर प्रफुल्लचंद्र राय हिंदी शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ यांचे अध्वर्यू, पहिले नवयुग प्रवर्तक, हिंदी शास्त्रज्ञांच्या अनेक पिढ्या ज्यांच्या हाताखाली शिकून तयार झाल्या, त्यांनी एक हिंदी रसायनशास्त्राचा इतिहास लिहिला आहे. त्या काळातील रसायनशास्त्र धातूंपासून सोने करून पाहणे, निरनिराळी धातुकामे यांच्याशीच अधिक संबद्ध होते. नागार्जुन नावाचा एक प्रसिद्ध हिंदी रसायनशास्त्रज्ञ आणि धातुविद्या विशारद होऊन गेला. तत्वज्ञानी नागार्जुन आणि हा एकच असे काहींचे म्हणणे आहे, परंतु ते संशयास्पद आहे. पोलाद लवचिक करण्याची कला हिंदुस्थानात फार पूर्वीपासून माहीत होती आणि परदेशात हिंदी पोलादी व लोखंडी मालाची, विशेषतः युद्धोपयोगी वस्तूंची फार किंमत होती. इतरही अनेक धातू माहीत होते व त्यांचा उपयोग केला जाई. औषधासाठी म्हणून एक धातू काही क्रिया करून सिद्ध करून रसायन वगैरे प्रकारांनी त्याचा उपयोग केला जाई. औषध योजना शास्त्र चांगलेच वाढले होते. अर्क व भस्म नाना प्रकारे तयार करण्याचे ज्ञान प्रचलित होते. त्या शास्त्राला आधार जरी जुनेच ग्रंथ होते, तरी थेट मध्ययुगीन कालापावेतो प्रत्यक्ष प्रयोग करून करून त्या प्रयोगात खूप सुधारणा झाली होती. शरीर रचनाशास्त्र आणि शरीर विज्ञानशास्त्र दोहोंचा बराच अभ्यास झालेला होता. हार्वेच्याही पूर्वी पुष्कळ वर्षे रुधिराभिसरणाचे तत्व हिंदी वैद्यास माहीत होते. विद्यापीठातील अभ्यासक्रमात ज्योतिर्विद्या हा कायम विषय असे आणि कुंडली विज्ञानही त्यातच येई. अत्यंत बिनचूक पंचांग तयार करण्यात आले होते. ते आजही लोक वापरतात. हे सौर पंचांग असून महिने मात्र चांद्र आहेत. त्यामुळे अधिक महिना धरावा लागतो. इतर देशातल्या प्रमाणे पंचांग व्यवस्था मुख्यतः ब्राह्मणांकडे, धर्मोपदेशकांकडे होती. निरनिराळे उत्सव, ऋतू महोत्सव, सूर्य चंद्र ग्रहणाचे अचूक काळ, कारण ग्रहणे म्हणजे एक पर्वणीच होती, हे सारे ते ठरवीत, ते सांगत. पंचांग ज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांनी समाजात नाना रूढी, नाना समजुती वाढविण्यास उत्तेजन दिले. पुष्कळ वेळा स्वतः त्यांचा मात्र पुष्कळ गोष्टींवर विश्वास नसे, परंतु त्या गोष्टी रूढ करून स्वतःची प्रतिष्ठा त्यांनी वाढविली. समुद्रावर हिंडण्या फिरणाऱ्यास आकाशातील ताऱ्यांचे प्रात्यक्षिक ज्ञान हवे असे, त्यांना त्या ज्ञानाचा फार उपयोग होई. ज्योतिर्विद्येत आपण केलेल्या प्रगतीचा प्राचीन भारतीयास बराच अभिमान वाटे. हिंदी ज्योतिर्विद्यांचे अरबांशीही संबंध होते. अरब ज्योतिर्विद्येचे अलेक्झांड्रिया येथे महत्वाचे पीठ होते. यांत्रिक शोधबोध कितपत होते ते समजायला मार्ग नाही, परंतु गलबते बांधण्याचा धंदा चांगलाच ऊर्जित अवस्थेत होता. वारंवार यंत्रांचे उल्लेख येतात. युद्धोपयोगी यंत्रांचा विशेष उल्लेख आहे. काही भोळसट व काही अत्युत्साही लोकांनी यावरून लगेच तर्क केला की भारतात सर्व प्रकारची अवघड यंत्रविद्या होती. एवढे खरे की हिंदुस्थानात त्या काळात वेगवेगळ्या धंद्यांकरिता लागणारी हत्यारे घडविण्यात, रसायनविद्या किंवा धातुविद्या यांचा उपयोग करण्यात इतर देशांच्या रेसभरही मागे नव्हता हिंदुस्थान, हे खरे. आणि त्यामुळेच व्यापारात हिंदुस्थान अग्रेसर राहिला व अनेक शतके कित्येक देशातील बाजारपेठा त्याने ताब्यात ठेविल्या. दुसरीही एक अनुकूल घटना अशी की येथे गुलाम करून ठेवण्याची पद्धती नव्हती. ग्रीक आणि इतर प्राचीन संस्कृतींच्या विकास मार्गात तो एक अडथळा असे. तेथे चातुर्वर्ण्य होते, त्यात काही दोष होते व ते उत्तरोत्तर वाढतच गेले.
परंतु चातुर्वर्ण्यातील अत्यंत खालच्या पायरीवरच्या मनुष्याचीही स्थिती गुलामापेक्षा अनंत पटीने बरी होती. त्या त्या वर्णापुरती सर्वांना समानता असे, सर्वांना मोकळीक असे. प्रत्येक वर्ण, प्रत्येक जात धंदेवाईक होती आणि त्या त्या विशिष्ट गोष्टीत मग्न असे आणि त्यामुळे त्या त्या धंद्यातील कसब पराकोटीला गेले. हस्तव्यवसाय व कलाकुसरीची कामे या धंद्यातील कारागिरी कळसास पोचली. प्राचीन भारतातील गणित विद्या. प्राचीन भारतीय अति बुद्धिमान होते, तसेच अमूर्ताच्या विचारात ते रमणारे होते. त्यामुळे गणित विद्येत ते चांगलेच पुढारलेले असतील अशी साहजिकच कल्पना होते. युरोपने आपले पहिले अंकगणिताचे व बीजगणिताचे ज्ञान अरबांपासून घेतले, म्हणून अरब अंक असे म्हणतात. परंतु अगोदर अरबांनी ती विद्या भारतीयांपासून घेतली होती. गणितशास्त्रात भारतीयांनी जी आश्चर्यकारक प्रगती केली होती ती आता सर्वश्रुत आहे. अर्वाचीन अंकगणित व बीजगणित यांचा पाया फार प्राचीन काळीच हिंदुस्थानात घातला गेला होता हे आता सर्व मान्य झाले आहे. मोजण्यासाठी गोट्यांची चौकट किंवा रोमन किंवा अरबी आकडे यामुळे कितीतरी दिवस प्रगती खुंटून राहिली होती. परंतु भारतीय 10 अंक आले, त्यातच शून्याचेही चिन्ह होते. भारतीय अंकामुळे या अडचणीत अडकून पडलेली मानवी बुद्धी मोकळी झाली आणि अंकांच्या नियमांवर प्रकाशाचा नवीन झोत पडला. इतर देशात गणनेसाठी जे काही नाना प्रकार, जी काही नाना चिन्हे होती, त्यापेक्षा भारतीय अंकचिन्हे ही अजिबात निराळी आणि अपूर्व होती. ही अंकचिन्हे आज सर्वत्र रूढ आहेत. त्यात आपल्याला विशेष असे काही वाटत नाही, परंतु यांच्यामध्ये क्रांतिकारक प्रगतीची बीजे होती. बगदादद्वारा पाश्चिमात्य जगात सर्वत्र जायला त्यांना कित्येक शतके लागली. नेपोलियनच्या काळात 150 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या ला प्लेसने लिहिले आहे, 10 चिन्हे देऊन त्यांच्याद्वारा सर्व प्रकारच्या संख्या मांडण्याची अद्भुत पद्धती हिंदुस्थानने आपल्याला दिली आहे. प्रत्येक चिन्हाला स्वतःची एक स्थाननिरपेक्ष किंमत असते, शिवाय स्थानपरत्वे निराळी किंमत असते. खरोखर हा शोध, ही कल्पना अतिमहत्वपूर्ण आणि अपूर्व बुद्धिदर्शी आहे. आज आपणास हे सारे साधे वाटते आणि त्या शोधाला आपण योग्य ते महत्व देत नाही. परंतु या साध्या शोधामुळेच आपल्या सर्व बेरजा गुणाकार शक्य झाले आहेत. या साध्या शोधामुळेच अतिउपयोगी अशा शास्त्रात अंकगणिताला स्थान मिळाले आहे. प्राचीन काळातील सर्वात थोर शास्त्रज्ञ म्हणजे आर्किमिडीज आणि अपोलोनियस, परंतु त्यांच्याही बुद्धीला हा शोध लागला नव्हता. हे लक्षात आणले म्हणजे हा भारतीय दिसायला साधा शोध किती मोठा महत्वाचा आहे ते नीट कळेल. संदर्भ हॉकबेनच्या लाखोंसाठी गणितशास्त्र या पुस्तकातून प्रस्तुतचा उतारा घेतला आहे. भाग 50 समाप्त.